आणि त्या ठिकाणी जी काही मजार आहे ती देखील हटवण्याची मागणी मेधा कुलकर्णी यांनी केलेली आहे। मात्र तुमची भूमिका काहीशी वेगळी आहे। काय नेमकी तुमची भूमिका आहे या सगळ्या वादावर? माझी भूमिका वेगळी नाहीये, माझी भूमिका संविधानिक आणि कायद्याने आहे। मुळामध्ये तुमच्या समोर सगळ्यांच्या साक्षीने सांगते, हो आम्ही हिंदू आहेत, आमचा बाप हिंदू होता, आम्हाला हिंदुत्व मेधा कुलकर्णीसारख्या अशिक्षित बाईने शिकवू नये, पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा, शनिवारवाडा हा आमच्या म्हणजे कसबा पेठ जी आहे त्याच्यामध्ये ठिकठिकाणी धार्मिक स्थळे मंदिरं ही आहेत। शनिवारवाडा हा मराठा साम्राज्य पेशव्यांचा होता। त्या काळामध्ये माझा सोडा मेधा कुलकर्णीचा पण जन्म झाला नव्हता, तेव्हापासून ती मजार आहे। आणि ती ज्या मजारेची इतिहास म्हणजे 1936 साली त्याची नोंद पुरातन विभागाकडं सदाशिव पेठेतील चित्रशाळा येथील प्रेसमधली जी काही त्याचं मी PDF आहे तुम्हाला दाखवते, त्याच्यामध्ये नोंद आहे। पुणे शहरात ठिकठिकाणी कुठे कुठे दर्गा मजार आहेत त्याच्यामध्ये नोंद आहे। आता कालपर्यंत मला खरंच माहित नव्हतं की ती मजार कधीची आहे, एवढंच माहित होतं की आपल्या जन्मापासून तरी आपण बघतोय। आता निश्चित 1936 त्या सालामध्ये मेधा कुलकर्णी जन्मलेत का, त्या काळातला कोण वंशज आहे का की त्यांना माहिती देणारा, तर नाही। त्याच्यानंतर मेधा कुलकर्णी या खासदार आहेत, त्यांना कुठल्या धर्माच्या ना जातीच्या आहेत, त्या सर्व धर्माचे लोकप्रतिनिधी आहेत। त्याच्यामुळे त्यांनी ही जी काही नौटंकी नाटकं लावलेली आहेत, यांच्या नौटंकी नाटकीमुळे पुणे शहरातील हिंदू मुस्लिम तेढ निर्माण होतोय, सामाजिक सलोखा बिघडतोय, त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल झाला पाहिजे। राज्यातले लोक ते खासदार असतील म्हणून त्यांना थांबवू शकत नसतील किंवा मेधा कुलकर्णी ऐकत नसतील, तर केंद्रातील नेत्यांनी त्यांना थांबवलं पाहिजे। मोदी साहेबांचं काम प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांपाशी तुम्ही बघितलेलं आहे। ते स्वतः ज्या धर्माची धार्मिक स्थळे तिथं नतमस्तक व्हायला जातात, कारण का आपल्या धर्माचा स्वाभिमान अभिमान असणं हे असायलाच पाहिजे। पण तो स्वाभिमान अभिमान तुम्ही जर दुसऱ्या धर्माच्या भावना दुखवत असाल तर कायद्यामध्ये ते बेकायदेशीर कृत्य होतं। हे शिक्षिका असलेल्या मेधा कुलकर्णी यांना माहित नसावं का? सारसबागच्या इथली जो दर्गा आहे तो विषय